फक्त आणि फक्त महाराष्ट्र निर्माण विद्यार्थी सेना ही सर्व पदाधिकाऱ्यांनी पाठीमागे राहायचे घडीवाल्यांना पुढे येऊ द्या. संतोष तुम्ही पर्सनली काही विद्यार्थ्यांबरोबर बोललेला पहिल्या कॉलेजमध्ये जिकडे गेलो पहिल्या कॉलेज तिकडे ड्रग्सचा मोठ्या प्रमाणात विषय 5च्या बिल्डिंग मध्ये चालू तो आम्ही आता विषय घेणार आहोत की तिकडे काही लोक आले ते पोलिसांकडे जाऊन पुरावे घेऊन आम्ही तो सोडवणार आहोत. पण तिकडे काही ड्रग पेडलिंगचा वगैरे विषय चालू आहे. ह्या सेकंड कॉलेजमध्ये मला काही विषय आढळला नाही, पण ते प्राध्यापक आणि ट्रस्टी जेवढे गोड होते म्हणजे ते बोलायलाच एवढे हे होते की ते विद्यार्थ्यांचे प्रश्न जाणून घेतात, ते स्वतः सोडवतात तिकडे. त्यामुळे आमचं तिकडे काम कमी होतं. पण मी सगळ्यांशी बोलतोय वन ऑन वन, ज्यांना विषय मांडायचे ते आम्ही तिकडे सॉल्व्ह करून घेतोय. आणि विषय खूप बेसिक असतात. वॉशरूमचा असेल, कॅन्टीनचा असेल किंवा फीस स्ट्रक्चरिंगचा असेल. त्यांना एकत्र फीस नसते भरायची, त्यांना इन्स्टॉलमेंट मध्ये भरायची असते. फीस देणार आहेत पण इन्स्टॉलमेंट मध्ये द्यायची असते, त्यांची तेवढी ऐपत नसते. पण ते तिकडे आम्ही त्यांची मदत करतो. त्यामुळे फायनान्शियल त्यांना ती स्टेबिलिटी नसते, तिकडे आम्ही मदत करतो. सो आम्ही एक सर्वात महत्त्वाचं की या युगात अशा वेळेला म्हणजे एका बाजूला राज्यकर्ते सांगतात की सगळं सक्षम झालंय, सगळ्या विभाग सुधारले गेलेले आहेत, महाराष्ट्र सुजलाम सुफलाम झालाय, तरीही आपल्यासारख्या नेत्यांना या गोष्टी अवगत करण्यासाठी फिरावं लागतं. डायलॉग मारायला किती वेळ लागतात? रस्त्यात उतरून काम करायला मेहनत लागते, ती जी करायची नाही. आम्ही जे एकूणच आज उच्च शिक्षण मंत्र्यांनी कधी कॉलेज लेवलला दौरा काढलाय, शिक्षण मंत्र्यांनी कधी शाळा लेवलला दौरा. तुम्ही शाळांची परिस्थिती बघितली महानगरपालिकेचे काय चालू आहे? महानगरपालिकेची आपल्या शाळा किती, आपले जे महापौर असतील किंवा जे जाऊन बघतात की शाळांची परिस्थिती काय आहे. मला वाटतं अभिजित पण तिकडे कामाला लागले. ते हिंगोली पासून ग्रामीण विभागातल्या शाळांची अवस्था खूप भीषण परिस्थिती. मी आता बघतोय अभिजित काय ते ज्या व्हिडिओज मध्ये टाकतात की इतर शाळांमधनं येऊन मुलींना बसवलं जातं चांगल्या युनिफॉर्म मध्ये की हे आमच्या शाळेत. मी किती खोटं बोलताय तुम्ही आणि कशाला बोलताय? याला किती वेळ लागतो साफ करायला तुम्हाला? सगळे तुमचे वेगवेगळे तुमचे हे आहेत. उच्च शिक्षण मंत्री आहेत, शिक्षण मंत्री आहेत, महापौर आहेत, तिकडच्या महानगरपालिका आहेत, जिल्हा परिषद आहेत. जा काम करा ना. हे करतात काय मला कळत नाही दिवसभर. एका बाजूला सांगायचं की विद्यार्थी देशाचं भविष्य आहे. हे डायलॉग बोलायला खूप आहे. आता ते जेनझिनमुळे जी फाटली आहे ना त्याच्यामुळे हे आता लाईनीवर आले. आणि खरंच मी तुम्हाला सांगतो, जे 1-1.5 महिने आम्ही पण जे ह्या तरुणांकडनं शिकलोय ना, हे खरंच आहे ना हॅट्स ऑफ. असं रस्त्यावर येऊन मी कधी बघितलं नव्हतं की केंद्रातनं आपण राजीनामा आणतोय या मुलांमुळे. त्याच्यामुळे खरंच हॅट्स ऑफ त्यांना. आणि आम्ही खूप शिकलोय त्यांच्याकडनं. मला वाटतं आता त्यांना ते धाक बसली, किती आली आहे सरकारमध्ये. त्याच्यामुळे आता जेनझी करायला लागले. तरुणांना येऊन रस्त्यावर भेटा, त्यांच्या विषय जाणून घ्या आणि सोडवा. अमित ठाकरेंचा झंझावात असं सुरू राहणार आहे. अमित ठाकरेंचा हा झंझावात असं सुरू राहणार आहे. जेनझींबरोबर संवाद ते चालूच होणार आहे. आता आज माझं ठाणे झालं की मी नाशिकला निघणार आहे, मग संभाजीनगरला जाणार आहे. जिकडे जिकडे नाही जाऊ शकणार तिकडे मी 1 ऑगस्टला बोललोय की त्याच्यानंतर माझा महाराष्ट्राचा दौरा चालू होईल. प्रत्येक तालुक्यात मी जाणार आहे आणि सगळ्यांना भेटणार आहे. आता जिकडे जिकडे जाऊ शकतो तिकडे जातोय, कारण 31 तारखेपर्यंत आपली सभासद नोंदणी चालू आहे. रिक्षा चालकांना मराठी अजून सक्तीची केली मात्र कोणी शिकलेलं नाही अशी स्थिती दिसते आधी. हे बघा, खूप लोकांना शिकायचं आहे. आता आजच मी एक आमच्या विद्यार्थी सेनेच्या पेजवर एक व्हिडिओ टाकला. काही भैया उत्तर प्रदेशवरून आलेत, खूप उत्तम मराठी शिकण्याचा प्रयत्न करतात आणि खूप असं ते खूप क्यूट वाटलं मला ते की खूप गोडपणे ते प्रयत्न करतात. प्रयत्न चालू आहे त्यांचा, ते सगळ्यांना शिकवायचा प्रयत्न करतात. त्याच्यामुळे जिकडे चांगलं आहे तिकडे चांगलं आहे. पण जिकडे तुम्ही आमच्याकडे येऊन बोलाल की आम्ही शिकणारच नाही, तिकडे मारच खाणार. हे असं नाही करू शकत. हे तुम्ही गुजरातमध्ये जा, पंजाबमध्ये जा, दक्षिणेत जा, तिकडे जाऊन बोला आम्ही हिंदीच बोलणार किंवा आपण तिकडे जाऊन मराठीत बोलू, ते बोलतील आपल्याशी. मला वाईट वाटतं की आपण इकडे मराठीवर, महाराष्ट्रात मुंबईत मराठीवर एवढं भांडायला का लागतं? आपली भाषा आहे. सरकारने नियम काढलेला की प्रत्येक रिक्षा चालकांनी, टॅक्सी चालकांनी बोलायला पाहिजे. बोला ना. 3ऱ्या दिवशी बोलायला चालू केलं पाहिजे. मी त्या दिवशी पण बोललो सर की किती आपलं कस्टमर आणि टॅक्सीवाल्यांचा किती असा संवाद असतो. काय बोलतो आपण? कुठे जायचंय, डावीकडे उजवीकडे, OTP, तुम्हाला आकडे फक्त मराठीत शिकून घ्यायचे. ते जे युपी मधनं मी आज व्हिडिओ टाकला तो बघा, खूप उत्तम ते मराठी शिकण्याचा प्रयत्न करतात आणि त्यांना खरंच त्यांना धन्यवाद मी त्यांना बोलतो.